नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? सगळे चांगले आहेत तुम्ही? जय शिवराय, जय शंभूराजी. मित्रांनो मंडळींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे धनाजीराव जाधव यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. कमेंट मध्ये जय शिवराय अवश्य लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पाटील जलगाव वाला व्लॉग्स. चला तर मग धनाजीराव यांच्याविषयी थोडं जाणून घेऊया. मातीशी इमान राखणारा, अशी भरपूर मस्तकं होती. मातीशी इमान राखणारी अशी भरपूर मस्तकं होती आणि मनगट पुन्हा होणे नाही. सरसेनापती धनाजीराव जाधव, राजा नसताना 14 वर्ष लढणारा आपला एकमेव मावळा. संताजी धनाजी यांची जोडी जर तुम्ही ऐकली असेल तर मोगलांचे घोडेही पाणी पित नव्हते. त्यांना पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसायची असे म्हणतात. पाण्यात संताजी धनाजी दिसतो असा मोगलांच्या मनात दहशत निर्माण करणारे मराठा स्वातंत्र्य लढ्याची धुरा समर्थपणे वाहणारे आणि शाहू महाराजांना गादीवर बसवणारे सेनापती, सरसेनापती म्हणजे संताजीराव जाधव. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याचे तोरण बांधले, शंभूराजांनी 9 वर्ष औरंगजेबाची झोप उडवली. पण जेव्हा हे दोन्ही छत्रपती स्वराज्यात नव्हते, बघा मित्रांनो, जेव्हा हे दोघं छत्रपती स्वराज्यात नव्हते तेव्हा ज्या 2 बहादूर मावळ्यांनी तब्बल 14 वर्ष औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत घालण्यासाठी संघर्ष केला ते म्हणजे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. संताजी धनाजी यांची दहशत इतकी जबरदस्त होती की मुघलांच्या घोड्यांना पाणी पित असताना सुद्धा पाण्यात संताजी धनाजी दिसत असे. बघा मित्रांनो, एवढी दहशत होती. संताजींची प्रारंभिक कारकीर्द 1650 ते 1689 पर्यंत होती. संताजी जाधवराव यांचा जन्म 1650च्या सुमारास झाला. 1650च्या सुमारास त्यांचा जन्म झाला आणि शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या हाताखाली ते प्रशिक्षित झाले. त्यांच्या हाताखाली त्यांनी प्रशिक्षण घेतले. पराक्रमाचा आरंभ, जेव्हा त्यांचा पराक्रमाचा आरंभ झाला, बघा, उंबराणीच्या लढाईत त्यांनी पहिल्यांदा आपली क्षमता सिद्ध केली. त्यानंतर नेसरीच्या लढाईत त्यांनी मोठा पराक्रम गाजवला. जी नेसरीची लढाई झाली होती मित्रांनो, त्याच्यामध्ये बघा धनाजीराव जाधवांनी मोठा पराक्रम गाजवला. शिवाजी महाराजांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले. एका लढाईत हुसेन खान हा बायनांचा धुवा उडवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कामगिरीचं प्रचंड कौतुक केलं होतं. त्यांची नेतृत्वाची तयारी कशी होती मित्रांनो? बघा, त्यांच्या नेतृत्वाची तयारी कशी होती. शंभूराजेंच्या हत्येनंतर जेव्हा आपले छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या हत्येनंतर 1689 मध्ये त्यांची हत्या झाली होती. 14 मार्च 1689. त्यांच्या हत्येनंतर पुढे स्वराज्याचे काय यासाठी रायगडावर जमलेल्या प्रमुख लोकांमध्ये धनाजी जाधव सुद्धा उपस्थित होते. राजाराम महाराजांचे संकटमोचक 1689 ते 1697 हा कारकीर्द राजाराम महाराजांचे ते संकटमोचक म्हणून राहिले. छत्रपती राजाराम महाराजांनी दक्षिणेत जिंजी सारख्या दुसऱ्या प्रदेशातून जेव्हा मुघलांविरुद्ध लढा दिला, या काळात संताजी धनाजी या जोडी
गोळीने गनिमी काव्याने मुघलांना अक्षरशः जेरीस आणले होते. तुळापूरचा जेव्हा हल्ला झाला मित्रांनो बघा, संताजींसोबत त्यांनी औरंगजेबाच्या तुळापुराच्या छावणीवर छापा घालून गनिमी कावा करून बादशाहच्या शामियाचे कळस कापले आणि मोगल सैन्यात दहशत पसरवली. शेख निजामचा बी पराभव त्यांनी केला. रामचंद्र पंत यांच्या आज्ञेनुसार जेव्हा संताजी धनाजी यांनी शेख निजामचा पराभव केला आणि त्यांचे हत्ती घोडे व द्रव्य हरण केले. त्याच्यानंतर फलटणचा विजय, त्यांनी फलटणच्या मैदानात बादशाहच्या फौजेची लढून शाहिस्तेखान व रणमस्तकार खान यांचा पाडाव केला. त्याच्यानंतर पदे व किताब काय काय भेटलं त्यांना, कोणकोणती पदे भेटली, कोणकोणता किताब भेटला हे पण आपण पाहूया मित्रांनो. राजाराम महाराजांनी त्यांना साहेब नौबत हे पद दिले बघा मित्रांनो. तसेच जयसिंगराव हा किताब देऊन त्यांचा मोठा सन्मान करण्यात आला आपल्या धनाजीराव जाधवांनी. सरसेनापती 1697 साली संताजी घोरपडे यांच्यावर काही कारणास्तव इतराजी झाल्यावर म्हणजे काही कारणास्तव नाराजगी झाल्यावर त्यांच्या मृत्यूनंतर सेनापती पद धनाजी जाधवराव यांच्याकडे आले. 1697 ते 1708 पर्यंत सरसेनापती पद त्यांच्याकडे आले. शाहू महाराजांचे हे एकमेव आधारस्तंभ होते. कोण? धनाजीराव जाधव. सरसेनापती धनाजीराव जाधव यांनी राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर 1700 मध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याची धुरा समर्थपणे वाहिली. गुजरातेतील लूट 1706 मध्ये त्यांनी 1500 खड्या फौजेस घेऊन म्हणजे 1706 मध्ये त्यांनी 15,000 खड्या फौजेस घेऊन गुजरातेत धाडशी मोहीम आखली बघा मित्रांनो. त्यांनी बादशाहचा सुभेदार जो अब्दुल हमीद होता त्याला कैद केले आणि प्रचंड लूट घेऊन परतले. त्याच्यानंतर पुढे शाहू महाराजांना पाठिंबा दिला त्यांनी. 1707 मध्ये जेव्हा शाहू महाराजांची मोगलांच्या कैदेतून सुटका झाल्यावर, कारण की लहानपणापासून छत्रपती शाहू महाराज हे औरंगजेबाच्या कैदेत होते. महाराणी येसुबाई सोबत 30 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत राहिल्या. त्यांच्या बरोबर आपले शाहू महाराज पण राजाराम महाराज. जेव्हा राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाई यांनी शाहू महाराजांचा गादीवरील हक्क अमान्य केला तेव्हा धनाजीराव जाधव यांनी शाहू महाराजांचा खरा वारस म्हणून त्यांचा पक्ष स्वीकारला. कारण की शाहू महाराज हे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र होते. त्याच्यामुळे पेशवाईचा पाया सुद्धा धनाजीच्या शिफारशीमुळेच पुढे बाळाजी भट्ट म्हणजे बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाईची सूत्रे मिळाली. यामुळे मराठा साम्राज्याच्या पुढील विस्ताराचा पाया रचला गेला मित्रांनो. धनाजीराव जाधवराव यांनी छत्रपतींच्या गैरहजेरीत मराठा साम्राज्याचे स्वातंत्र्य टिकून ठेवले. म्हणजे छत्रपतींच्या गैरहजेरीत, कारण की राजाराम महाराज हे जिंजीला होते. जिंजीवरून सर्व महाराष्ट्राचा कारभार आपले छत्रपती राजाराम महाराज पाहत होते आणि सगळी धुरा संताजीराव जाधव यांच्यावर येऊन पडली होती. त्याच्यामुळे त्यांनी चोख निभावली, ते स्वातंत्र्य आपलं टिकून ठेवलं आणि शाहू महाराजांना स्थिर स्थावर करण्यात मोलाची भूमिका बजावली. मातीशी इमान राखणारी अशी मस्तक होती आपली. मित्रांनो, त्याच्यानंतर एवढे आपले संताजीराव जाधव
एवढे पराक्रम गाजवले. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास कमेंट मध्ये संताजीराव धनाजीराव जाधव यांच्याबद्दल तुम्हाला जे जे माहीत असल्यास ते कमेंट मध्ये, अजून काही माहीत असल्यास कळवावे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराजे.